मराठी वाट पाहत आहे का हे? आम्ही सहन नाही करणार. आम्ही मराठी नाही का? हे मराठ्यांचं आंदोलन नाही का? इथं येऊन शहरामध्ये येऊन या शहरामध्ये येऊन आम्हाला निरोप दिला होता मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी इथे निरोप दिला होता आंदोलनाला भेट द्यायला येतोय म्हणून. निरोप देतात एक जबाबदार मंत्री मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील. किती वाजेचा वेळ दिला होता तुम्हाला? त्यांनी आम्हाला 6-6:30 पर्यंत, पहिले तर 5चा सांगितलं, नंतर 6 पर्यंत येतो असं सांगितलं. आणि एवढ्या वेळपर्यंत तुम्हाला मीडियाला सुद्धा माहित पडलेलं आहे म्हणून तुम्ही इथं जमलेले आहात. आता ज्यावेळेस तुमचे कॅमेरे थांबा, एक मिनिट थांबा ना. दाते पाटलाच्या मरायची वाट बघतायत का ते? दाते पाटलाच्या मरायची वाट बघत असेल तर आम्हाला सांगा तसं काय करायचं ते आम्ही आमचं बघतो. इथे येऊन तुम्ही पाठ फिरून जातात. ही कुठली तुमची माणुसकी? मंत्री म्हणतात ना स्वतःला. हे बघा, राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी स्वतः निरोप दिला होता. 2-3 वेळा फोन आलेत. योगेश शेळकेंच्या फोनवर फोन आला, त्याच्यानंतर स्वतः दाते पाटलांच्या फोनवर सुद्धा फोन आला. त्यांनी सांगितलं आम्ही येतोय तुमच्या उपोषणाला भेट द्यायला म्हणून, आंदोलनाचा काहीतरी निर्णय करू. आणि ते इथे येत आहेत. सांगितलं अमुक ठिकाणी ढमुक ठिकाणी 10 मिनिटात येतो, 15 मिनिटात येतो. आणि आता आम्हाला इथूनच माहित पडलं, ज्यावेळेस तुमचे कॅमेरे गुंडाळले जायला लागले त्यावेळेस आम्हाला कळलं की ते येत नाहीयेत. आणि आम्ही परत खात्री केली, आता फोन चालू आहे, ते येत नाहीत म्हटले. जर अशा पद्धतीने एखादे जबाबदार मंत्री एखाद्या आमच्या मराठा समाजाचं भूषण आहेत राजेंद्र दाते पाटील, त्यांचा एवढा गाढा अभ्यास आहे, सर्वश्रुत आहे, ज्या माणसाला आणि राधाकृष्ण विखे पाटलांना सुद्धा माहिती आहे की हा माणूस किती अभ्यासू आहे म्हणून, मग हा माणूस 12 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करतायत. आणि जर यांना असं मरताना सोडून ते यांच्या आंदोलनाला पहिले निरोप देऊन आणि नंतर पाठ फिरून जात असतील तर आम्ही अशा मंत्र्यांचा, बेजबाबदार मंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो.